ओबीसी एकीकरण समिती आणि ओबीसी प्रतिष्ठान यांच्या वतीने ठाणे शहरात मोठ्या उत्साहात वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या चित्रशिल्पास गणेश नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या जयंती महोत्सवास प्रारंभ करण्यात आला। यावेळेस माजी खासदार संजीव नाईक, ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल्ल वाघोले, मराठा सेवा संघाचे मंगेश आवळे, भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले तसेच ओबीसी एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी पुष्पहार अर्पण करून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केले। या प्रसंगी गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की ठाण्याच्या मध्यवर्ती भागात अतिशय सुंदर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचं चित्रशिल्प उभारण्यात आलं आहे। आज जनता दरबाराच्या निमित्तानं मला या शिल्पाला भेट देता आली, ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे। तसेच आज जयंतीनिमित्त अभिवादन केलंय। महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला दाखवलेली दिशा ही प्रत्येकाला नक्कीच आत्मविश्वास देते, असं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना केलंय। सर्वसामान्य पददलितांना जीवनाचा आत्मविश्वास देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे आणि कोर्ट नाक्यावरच्या या अतिशय मोक्याच्या जागी या मंडळांनी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे या ठिकाणी सुंदरपैकी आयोजन केलेलं आहे। आज या ठाणे जिल्ह्याच्या ठिकाणी जनता दरबार असल्या कारणानं आज ही सुवर्ण संधी मला मिळाली। महात्मा ज्योतिबांचं दर्शन घेता आलं आणि त्यांना त्या ठिकाणी हार अर्पण करून एक प्रकारची आदरांजलीच वाहिली आणि त्यामध्ये सर्व कार्यकर्ते सहभागी झाले। निश्चितपणे महात्मा ज्योतिबा फुलेंनी दाखवलेली दिशा ही सर्वसामान्याला आत्मविश्वास देऊन जाईल असा निश्चितपणे विश्वासच नाही, ते सत्य ठरलेला आहे। चला, तुमचा जनता दरबार पार पडत आहे। पाहिलं तर नागरिकांनी प्रश्न त्यांचे मांडले होते। आज त्या नागरिकांचं कशा प्रकारचे समस्यांचं निराकरण? बघा, मागच्या वेळेला जी निवेदनं आली त्यांचं निरसन करण्यासाठी या जिल्ह्यामध्ये जे ओएसडी आहेत ते विविध खात्याबरोबर कनेक्ट होऊन त्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि टप्प्याटप्प्यानं समस्या कमी होतील। आज सुद्धा मागच्या सारखीच लोक तिथे येतील आणि लोकांना विश्वास वाटेल। शेवटी काय राजकीय स्पर्धा नाही, ही जनसामान्यांच्या मनामध्ये असलेला जो एक निराशेचा जो भाग आहे तो दूर करण्याकरता जनतेला आपण जाऊन भेटावं, ह्याच्यातला हा उद्देश आहे। म्हणून चंद्रपूर येथे वृक्षांची लागवड करण्यात येत आहे, तर बोरिवलीमधील वृक्षांची कांदळवची नष्ट केल्याने चंद्रपूरमध्ये प्रश्न कसा भरून काढला असा सवाल उपस्थित आहे। कांदळवन नष्ट केलं जाणार नाही। गरज असेल तर त्या ठिकाणातून त्या झाडाचं ट्रान्सप्लांट केलं जाईल आणि तिथून ती झाडं काढून दुसरीकडे लावले जातील। झाड तोडणं हा शब्दच आपल्या डिक्शनरी मधून आता काढायला पाहिजे आणि तो काढला जाईल। नागपूरला जसं वर्ण अभयारण्य होणार आहे गुजरातच्या धर्तीवर, कशा प्रकारचं असेल आणि किती फायदा होईल राज्याला? हे बघा, आज नागपूरमध्ये गोरेवाडा येथे त्या ठिकाणी प्राणी संग्रहालय सुरू आहे। ते आपल्या भारतीय प्राण्यांचं आहे। एक आफ्रिकन सफारी त्या ठिकाणी करण्याचं नियोजन आहे, ते पण यशस्वी होईल। गेल्या 5 तारखेला मी वनताऱ्याला गेलो होतो आणि रिलायन्सचे संचालक अनंत अंबानी यांना मी पत्र दिलेलं आहे की जर गुजरातमध्ये तुम्ही वनतारा निर्माण केले तशाच तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये सूर्यतारा तयार करा आणि साधारणपणे आपल्या MMRD परिसरात म्हणजे ठाणे जिल्ह्यातच अशा प्रकारचा उपक्रम रिलायन्स आणि महाराष्ट्र सरकार याच्या माध्यमातून व्हावा, अशा प्रकारचे माझे प्रयत्न राहणार आहेत। सर, आज तुमचा जनता दरबार पार पडत आहे, परंतु ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे आमदार संजय केळकर यांचा देखील 11 दरम्यान फोपट करारामध्ये जनता दरबार पार पडतो। चांगली गोष्ट आहे ना। शेवटी प्रश्न असा की एकटा गणेश नाईक त्या ठिकाणी पुरा पडणार नाही। आमचे सर्व आमदार जे असलेले कार्यकर्ते
गल्लोगल्ली ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या समस्या असतील त्या पूर्ण करण्याकरता प्रयत्नशील आहेत. सर एसटी साठी 65% पगार देणार होते सरनाईकांनी आणि आज घेतलेला काय वाटतंय? नाही हे बघा प्रश्न आहे, सरनाईक शेवटी हे महायुतीचेच मंत्री आहेत, त्यांचं यश हे महायुतीचं यश असणार आहे आणि त्यांच्या सगळ्या समस्या दूर करण्याकरता माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री निश्चितपणे त्या ठिकाणी कार्यरत राहतील असा माझा विश्वास त्यांनी सांगितलं की आम्ही भीक मागत नाही, आमचा पगार मागतो, आमचा हक्क मागतोय. काय वाटतं तुम्ही देखील एक सहयोगी मंत्री आहात? हे बघा प्रश्न असे ज्यांनी कष्ट केला त्याचा पगार त्याला मिळाला पाहिजे. काही गोष्टीमध्ये काही तांत्रिक अडचणी असतात त्या दूर केल्या जातील.